नमस्कार विद्यार्थी मित्रो, SLK1975 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण पाहणार आहोत दिनदर्शिका। याच्यामध्ये कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा हे आज आपण शिकणार आहोत। यापूर्वी याच विषयावर एक व्हिडिओ झालेला आहे। लीप वर्ष असताना कोणत्याही महिन्याचा वार कसा काढायचा हे मी त्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं नव्हतं। तर आज आपण या व्हिडिओमध्ये दिनदर्शिका या घटकामध्ये लीप वर्ष असताना सुद्धा कोणत्याही तारखेचा वार कसा काढायचा हे पाहणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे कोड दिलेले होते, पण मागच्या व्हिडिओमध्ये शतकांचे कोड दिलेले नव्हते आणि लीप वर्ष असताना जे कोड आपल्याला पाहिजेत ते कोड दिलेले नव्हते। त्याच्यामुळे काय होत होतं की लीप वर्ष जर आलं तर त्या वर्षामध्ये त्या तारखेचा वार काढणं थोडंसं अवघड जात होतं, समजत नव्हतं। तर या ठिकाणी आता लीप वर्ष असताना सुद्धा आपण कोणत्याही तारखेचा वार अगदी सहज काढू शकतो। प्रथम आपण काय करूया, जे कोड दिलेले आहेत त्या कोडांची माहिती घेऊया। कोड कोणत्या कोणत्या प्रकारचे कसे कोड आहेत। या ठिकाणी वारांचे कोड दिलेले आहेत। कॅलेंडरमध्ये वारांची सुरुवात ही रविवारपासून होत असते आणि म्हणून पहिला वार रविवार समजायचा। पहिला वार कोणता समजायचा? रविवार। रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शेवटी शनिवार। अशा पद्धतीने वारांची रचना कॅलेंडरमध्ये असते। त्याच पद्धतीने या फळ्यावर मी वार लिहिलेले आहेत। त्यामुळे रविवारचा जो कोड आहे तो 1 येणार, सोमवारी 2, मंगळवार 3, बुधवार 4, गुरुवार 5, शुक्रवार 6 आणि शनिवारचा कोड मात्र 0। हे कोड वारांचे कोड लक्षात ठेवणं काही अवघड नाही आहे। त्यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये मी शतकांचे कोड दिलेले नव्हते। आता या व्हिडिओमध्ये शतकांचे कोड दिलेले आहेत, म्हणजे पूर्ण शतक, जसं की 16वे शतक, 17वे शतक, 18वे शतक, 19वे शतक, 20वे शतक, 21वे शतक, 22वे शतक, 23वे शतक असे हे शतक दिलेले आहेत की ज्याचा आपण इसवी सणामध्ये वापर नेहमी करत असतो। 16वा जे शतक आहे त्या शतकाचा कोड आहे 6, 17वे शतक आहे त्याचा कोड आहे 4, 18वे शतक आहे त्याचा कोड आहे 2, 19वे जे शतक आहे त्याचा कोड आहे 0, 20वे जे शतक आहे त्याचं कोड आहे 6, 21वे जे शतक आहे त्याचा कोड आहे 4, 22वे जे शतक आहे त्याचा कोड आहे 2 आणि 23वे जे शतक आहे याचा कोड आहे 0। अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र जर खाली आपण शतक लिहित गेलो तर त्याचे जर कोड लिहायचे असतील तर पुन्हा 6, 4, 2, 0 म्हणजे 24वे जर शतक घेतलं तर त्याचा कोड येईल 6, 25वे शतक घेतलं त्याचा कोड येईल 4, 26वे शतक घेतलं त्याचा कोड येईल 2 आणि 27वे शतक घेतलं तर त्याचा कोड येईल 0। म्हणजे 6, 4, 2, 0 अशा पद्धतीनं पुढील शतकांचे कोड येणार आहेत। तसंच जर तुम्ही पाठीमागे गेलात तर 0, 2, 4, 6 असं पाठीमागच्या शतकांचे कोड येतील। म्हणजे अशा पद्धतीने आपण या शतकांच्या कोडांची रचना केलेली आहे। त्याच पद्धतीने महिन्यांचे कोड या ठिकाणी दिलेले आहेत। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 12 महिने आपले असतात। या 12 महिन्यांचे मी कोड दिलेले आहेत। या ठिकाणी जानेवारीचा कोड 1 आहे, फेब्रुवारीचा 4 आहे, मार्चचा 4 आहे, एप्रिल 0, मे 2, जून 5, जुलै 0, ऑगस्ट 3, सप्टेंबर 6, ऑक्टोबर 1, नोव्हेंबर 4, डिसेंबर 6। आता हे 12 महिन्याचे कोड लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। हे 12 महिन्याचे कोड लक्षात ठेवायचे कसे? तुम्ही तुमच्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून हे कोड तुम्ही लक्षात ठेवू शकता। मी सांगतो त्या पद्धतीने जर तुम्ही हे कोड लक्षात ठेवलेत तर व्यवस्थित कोड तुमच्या लक्षात राहतील। तर कसं, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अशा पद्धतीने मी 3चे गट केलेत, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत। त्यानंतर एप्रिल, मे, जून या 3 महिन्याचा गट केला, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्याचा गट केला आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असे 3-3चे गट केले आणि याच्यावरून आपल्याला कोड लक्षात ठेवणं सोपं होईल। आता हे कोड कसे लक्षात ठेवायचे? तर
जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्याचे कोड बघा 1 4 4, याचा अर्थ संख्या तयार होते 144. संख्या तयार होते 144. 144 हा 12चा वर्ग आहे. 144 हा 12चा वर्ग आहे. त्यामुळं 144 या ठिकाणी लक्षात राहील. त्यानंतर दुसरा गट मी तयार केलेला आहे एप्रिल मे जून. या 3 महिन्यांचा गट केला एप्रिल मे जून. याचा कोड आहे 025. आता 025 याचा अर्थ 25 ही संख्या 5चा वर्ग आहे. 25 ही संख्या 5चा वर्ग आहे म्हणजे 025 ही आपल्या लक्षात राहू शकेल. त्यानंतर पुढचा गट आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर. पुढचा गट कोणता आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर. त्याचा कोड आहे 036 म्हणजे 036. आता 036 36 ही 6ची वर्गसंख्या आहे. त्यामुळं हा कोड लक्षात ठेवणं काही अवघड नाही आहे. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर यांचा कोड आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 3 महिन्यांचा कोड आहे 146. आता 146 म्हणजे 146 ही संख्या तयार होते. आता 146 मध्ये आपण हा कोड कसा लक्षात ठेवायचा तर 146 म्हणजे 12चा वर्ग अधिक 2. 12चा वर्ग 144 अधिक 2 म्हणजे 146. अशा पद्धतीनं या महिन्याचे मी 4 गट पाडलेत. 3 महिने याप्रमाणे मी 4 गट पाडलेत आणि हे कोड त्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवू शकतो. जानेवारी फेब्रुवारी मार्च पुन्हा एकदा सांगतो जानेवारी फेब्रुवारी मार्च संख्या तयार होते 144 म्हणजे 12चा वर्ग. एप्रिल मे जून संख्या तयार झाली 025 म्हणजे 0 आणि 5चा वर्ग. त्यानंतर जुलै ऑगस्ट सप्टेंबर 036 म्हणजे 0 आणि 6चा वर्ग. आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 146 म्हणजे 12चा वर्ग अधिक 2. अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही हे कोड लक्षात ठेवू शकताय. काही अडचण येणार नाही. आता आपण गणिताकडे वळूया. इथे एक गणित दिलेलं आहे फळ्यावरती. 14 डिसेंबर 1975 रोजी कोणता वार होता. ही माझी स्वतःची जन्मतारीख आहे. तुम्ही तुमच्या जन्मतारखेचा वार सुद्धा यानुसार काढू शकता. तुमची जी जन्मतारीख असेल ती जन्मतारीख लिहून घेऊन तुम्ही तुमचा वार काढू शकताय. म्हणजे तुम्ही कोणत्या वारी जन्माला आला हे तुम्ही सहज काढू शकताय. याच्यासाठी आपण हे गणित या सूत्रात मांडायचं आहे. सूत्र काय आहे तर दिनांक अधिक महिन्याचा कोड म कोड याचा अर्थ महिन्याचा कोड अधिक श कोड शतकाचा कोड अधिक वर्ष भागिले 4 आणि या सगळ्याला भागिले 7. म्हणजे गणिती पद्धतीने सूत्र तयार केलेलं आहे बघा. दिनांक अधिक महिन्याचा कोड अधिक शतकाचा कोड अधिक वर्ष अधिक कंसात वर्ष भागिले 4 आणि सगळ्याला पूर्ण कंस करायचा. याला आपण चौकटी कंस म्हणतो आणि या सगळ्याला भागिले 7. अशा पद्धतीने हे गणित सूत्र तयार केलेलं आहे. आता या गणिती सूत्रामध्ये आपण जर किमती घातल्या तर आपल्याला वार काढता येतो. कसं ते आपण प्रत्यक्ष गणित सोडवूनच पाहूया. बघा जे वरती गणित दिलेलं आहे 14 डिसेंबर 1975 रोजी कोणता वार होता. गणिताच्या एका बाजूने सुरुवात करायची. पहिला आहे दिनांक म्हणजे इथं दिनांक दिलेला आहे बघा. कोणती तारीख आहे 14. दिनांक कोणता आहे 14. तर दिनांकच्या खाली मी 14 लिहितो. सूत्रानुसार किमती घालणार आहे. त्यानंतर महिन्याचा कोड. आता महिना जो आहे तो डिसेंबर आहे. महिना कोणता आहे डिसेंबर. या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा कोड कोणता आहे बघा. डिसेंबर महिन्याचा कोड आहे 6. डिसेंबर महिन्याचा कोड कोणता आहे 6. इथं 6 लिहा. अधिक शतकाचा कोड. आता 1975 याच्यात जे शतक आलेलं आहे ते 19वे शतक आहे. कोणतं शतक आहे 19वे शतक हे लक्षात घ्या. मग 19व्या शतकाचा कोड इथं दिलेला आहे बघा. 19व्या शतकाचा कोड 19वे शतक इथं आहे. याचा कोड आहे 0 किंवा 0. त्यामुळे इथे येणार आहे शतकाचा कोड 0. त्यानंतर अधिक वर्ष. वर्ष कोणतं तर हे शेवटचे 2 अंक घ्यायचे 75. कोणतं वर्ष 75. इथं 75 घ्यायचं. अधिक कंसामध्ये
वर्ष भागिले 4, वर्ष म्हणजे पुन्हा 75 घ्यायचं आहे, 75 भागिले 4 कंस पूर्ण आणि याला पुन्हा चौकटी कंस येईल हा, आणि या सगळ्याला भागिले 7. हे झालं तुमचं उदाहरण तयार. आता हे गणित सोडवायचं आहे खाली आपल्याला. आता गणिताच्या प्रक्रियेनुसार पहिल्यांदा कंस सोडवायचा असतो, कंसातली क्रिया अगोदर करायची असते. त्यानंतर पहिल्यांदा आपण कंस सोडवून घेऊया. बघा 14 अधिक 6 अधिक 0 अधिक 75 अधिक 75 भागिले 4. आता 75 भागिले 4 हे तुम्हाला इथं नसेल तर अगोदर बाजूला ते कच्चं करून घ्या. 75 भागिले 4 हे तुम्ही बाजूला या ठिकाणी गणित सोडवून घेऊ शकताय, कच्चं करून घेऊ शकताय. 75 भागिले 4, 4 एके 4 भागाकार करा, उरले 3, त्याच्यावर घेतले पुन्हा 5, 4 आठे 32, बाकी उरली 3. या ठिकाणी जो भागाकार आलेला आहे तो 18 आलेला आहे. भागाकार किती आलेला आहे? 18. आता या ठिकाणी बाकी किती उरली हे पाहायचं नाही, बाकी किती उरली ते पाहायचं नाही. तर भागाकार जो 18 आलेला आहे तो 18 भागाकार या ठिकाणी घ्यायचा आहे, बाकी कितीही उरू देत. त्यानंतर हा कंस आता सुटलेला आहे, त्यानंतर पुन्हा चौकटी कंस आणि याला भागिले 7, याला भागिले 7. आता काय करायचं, पुढच्या पायरीमध्ये हे पुसून टाकतो मी. आता पुढच्या पायरीमध्ये आपण काय करायचं आहे, कंसात जे अंक दिसतात काय आहे, 14 अधिक 6 अधिक 0 अधिक 75 अधिक 18, हे कंसात जे अंक दिसतात या अंकांची बेरीज करायची. आता या अंकांची बेरीज किती येते, तर या अंकांची बेरीज येते 113. किती येते? 113 आणि याला भागिले 7. आता याचा भागाकार पुन्हा आपण बाजूला कच्चा करून घ्यायचा. 113 भागिले 7. बघा गणित समजतंय का? 113 भागिले 7, 7 एके 7, 11 मधून 7 गेले, राहिले 4, पुन्हा त्याच्यावर 3 घ्या, 7 सख 42, बाकी उरली 1. आता या गणितामध्ये एक मात्र समजून घ्यायला पाहिजेत, या ठिकाणी भागाकार किती आला हे महत्त्वाचं नाही, तर याच्यामध्ये बाकी किती उरली हे महत्त्वाचं आहे. बाकी किती उरली हे महत्त्वाचं आहे. तर यामध्ये आता बाकी किती उरलेली आहे? 1. बाकी किती उरलेली आहे? 1. बाकी किती उरली? 1. आणि याच्यावरूनच आपल्याला आता वार समजणार आहे. जी बाकी उरली त्याच्यावरूनच आपल्याला काय समजणार आहे? वार समजणार आहे. आता बघा, जी बाकी उरली 1, तो अंक कोणत्या वाराचा कोड आहे बघायचा. जी बाकी उरली तो अंक कोणत्या वाराचा कोड दिसतो, तर 1 हा अंक रविवारचा कोड आहे. म्हणजे याचा अर्थ असा, 14 डिसेंबर 1975 रोजी कोणता वार होता? रविवार. कोणता वार होता? रविवार. तुम्ही कॅलेंडर जरी काढून बघितलं, आपल्या मोबाईलमध्ये पाठीमागचं कॅलेंडर निघतं किंवा पाठीमागच्या कॅलेंडरचा वार आपण शोधू शकतो कॅलेंडरवरून. आपल्या मोबाईलमध्ये आपण पाठीमागच्या सालातला कोणताही वार आपण सहज पाहू शकतो. तर अशा पद्धतीनं जर 14 डिसेंबर 1975 सालचं जर आपण कॅलेंडर काढलं आपल्या मोबाईलमध्ये, तर त्या ठिकाणी रविवार असणार आहे. कोणता वार असणार आहे? रविवार. म्हणजे माझा जन्म कोणत्या वारी झाला? रविवारी झाला, असा त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीनं हे तुम्हाला गणित नक्की समजलेलं असेल. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपण एक पुढचं उदाहरण घेतलेलं आहे. उदाहरण आहे 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार येईल? 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार येईल? जे 2024 साल अजून सुरू नाही आहे, 2021 साल सुरू आहे. तर 2024 सालामध्ये 15 ऑगस्टला कोणता वार येईल? आता 2024 साल मी का घेतलं,
तर 2024 साल हे लीप वर्ष आहे. आणि या ठिकाणी आपण महिन्यांचे कोड यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीच्या समोर 0 आणि 3 हे 2 वेगळे कोड लिहिलेले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या समोर 0 आणि 3 हे 2 वेगळे कोड मी लिहिलेले आहेत. हे कोड आहेत लीप वर्षासाठी. म्हणजे जर का लीप वर्ष असेल तर लीप वर्षामध्ये जानेवारीसाठी 0 हा कोड वापरायचा आणि फेब्रुवारीसाठी 3 हा कोड वापरायचा आणि बाकीच्या महिन्यासाठी आहे तेच कोड वापरायचे. बघा मी काय सांगितलं, जानेवारीमध्ये लीप वर्ष असेल तर जानेवारीमध्ये 0 हा कोड वापरायचा आणि फेब्रुवारीमध्ये 3 हा कोड वापरायचा आणि बाकीच्या महिन्यासाठी आहे तेच कोड वापरायचे आहेत. या ठिकाणी जर आपण आता उदाहरण पाहिलं, 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार येईल, तर 2024 साल हे लीप वर्ष आहे. 2024 साल हे लीप वर्ष आहे. मग लीप वर्षाचा कोड वापरून आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. लीप वर्षाचा कोड वापरून आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. आता या ठिकाणी लीप वर्षाचं ऑगस्टचा कोड 3च आहे, कारण फक्त जानेवारी आणि फेब्रुवारीलाच लीप वर्षामध्ये कोड बदलतो, अन्यथा कोड बदलत नाही. तर आपण हे उदाहरण पुन्हा सोडवूया. 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार येईल. या ठिकाणी या सूत्रामध्ये गणित घाला. दिनांक आहे 15, दिनांक आहे 15, त्यानंतर महिन्याचा कोड आहे ऑगस्ट महिना. ऑगस्ट महिन्याचा कोड सांगा. ऑगस्ट महिन्याचा कोड आहे 3. लीप वर्ष असताना सुद्धा 3 आणि आपलं रेग्युलर वर्ष असताना सुद्धा 3च कोड. त्यामुळं महिन्याचा कोड येतो 3 अधिक शतकाचा कोड. शतक आहे 20. कोणतं शतक आहे 20. तर 20व्या शतकाचा कोड आहे 6. आपण या ठिकाणी 6 घेणार आहे. त्यानंतर वर्ष आहे 24. वर्ष आहे 24 आणि पुन्हा वर्ष भागिले 4 याचा अर्थ 24/4 आणि पुन्हा कंसाच्या बाहेर भागिले 7. असं हे उदाहरण आपलं तयार झालेलं आहे. आता हे उदाहरण आपण प्रत्यक्ष सोडवून बघूया. कंसात 15 अधिक 3 अधिक 6 अधिक 24. आता 24ला जर 4ने भागलं तर याचं उत्तर येणार आहे 6. किती उत्तर येणार आहे 6. आपण प्रत्यक्ष करून बघूया. 4 सख्ख 24 बाकी उरली 0. या भागाकारामध्ये मात्र भागाकार घ्यायचा आहे. जे 24 भागिले 4 हे जे गणित आपण सोडवलं, या ठिकाणी बाकी किती उरते याच्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा हे महत्त्वाचं नाही आहे, तर याच्यामध्ये भागाकार किती आला हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी भागाकार आलेला आहे 6. पुन्हा या सर्वाला भागिले 7. आता आपण काय करायचं आहे, कंसातल्या सगळ्या अंकांची या बेरीज करायची आहे. कंसातल्या या सगळ्या अंकांची बेरीज किती येते, तर येते 54. किती येते 54. या कंसातल्या सर्व अंकांची बेरीज किती येते 54 येते. किती येते 54. म्हणजे या ठिकाणी आपण 54/7 असं गणित आपलं तयार होणार आहे. 54/7. आता 54/7 बाजूला करून बघू आपण. हा भागाकार करायचा आहे 54/7. या ठिकाणी 54/7. आता 54/7 जर केलं तर या ठिकाणी कितीचा भाग बसणार आहे 7चा. 7 7 49. 7 7 49 आणि बाकी किती उरणार आहे 5. किती उरणार आहे 5. बाकी किती उरणार आहे मला सांगा 5. 5 बाकी उरणार आहे. या ठिकाणी भागाकार किती आला हे महत्त्वाचं नाही, तर बाकी किती उरली हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी बाकी उरते 5. आता बाकीची 5 उरलेली आहे. हा 5 अंक कोणत्या वाराचा कोड आहे, तर हा 5 अंक गुरुवारचा कोड आहे. बघा बरोबर आहे का इथं. 5 अंक गुरुवारचा कोड आहे. त्यामुळं 15 ऑगस्ट 2024 रोजी कोणता वार होता गुरुवार. कोणता वार होता गुरुवार. अशा पद्धतीनं तुम्ही कॅलेंडर प्रत्यक्ष काढून बघा.
मोबाईलमध्ये आपल्याला पुढचं कॅलेंडर मिळतं. मोबाईलमध्ये प्रत्यक्ष कॅलेंडर काढून बघा. 15 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारच असणार आहे. अशा पद्धतीनं हे गणित तुम्हाला समजलेलं असेल. मित्रो, यानंतर आपण एक शेवटचं उदाहरण पाहणार आहे. मी फळ्यावर उदाहरण लिहिलेलं आहे. 26 जानेवारी 2000 रोजी कोणता वार होता? कोणता वार होता? हे उदाहरण मी फळ्यावर लिहिलेलं आहे. 26 जानेवारी 2000 रोजी कोणता वार होता? आता मी हेच उदाहरण का घेतलं तर याच्यामध्ये 20वे शतक आहे आणि या ठिकाणी आपण जे वर्ष घेणार आहे ते 00 आहे. 3 प्रकारची 3 उदाहरणं मी तुम्हाला समजून देण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यासाठी हे मी उदाहरण घेतलेलं आहे. ही उदाहरणं आपण प्रत्यक्ष सोडवून पाहूया आणि त्यानंतर हे जे उदाहरण आहे ते लीप वर्षातलं आहे. हे उदाहरण जे आहे ते लीप वर्षातलं आहे. म्हणजे लीप वर्षातलं पुन्हा एकदा आपण उदाहरण समजून घेणार आहोत. बघा, 26 जानेवारी 2000 रोजी कोणता वार होता? या सूत्रामध्ये आपण किमती घालायच्या आहेत. दिनांक आहे 26, महिन्याचा कोड जानेवारी महिना आहे. जानेवारी महिन्याचा कोड, आता या ठिकाणी लक्ष द्या, जे साल आहे ते 2000 आहे म्हणजे हे लीप वर्ष आहे. हे आहे लीप वर्ष आणि जानेवारीचा कोड लीप वर्षासाठी 0 आहे. जानेवारीचा कोड लीप वर्षासाठी 0 आहे. त्यामुळे या ठिकाणी महिन्याचा कोड येणार आहे 0. त्यानंतर शतकाचा कोड हे 20वे शतक आहे. 20वे शतक त्याचा कोड आहे 6. किती आहे? 6. त्याचा कोड आहे 6 अधिक वर्ष, या ठिकाणी वर्ष 00 आहे त्यामुळं वर्ष फक्त 0 घ्या. त्यानंतर अधिक वर्ष भागिले 4 म्हणजे 0/4 कंस पूर्ण, पुन्हा चौकटी कंस पूर्ण आणि याला भागिले 7. असं हे उदाहरण तयार झालेलं आहे. आता उदाहरण आपण सोडवायचं आहे पुढं. 26 अधिक 0 अधिक 6 अधिक 0. आता 0/4 याचं उत्तर किती येतं? 0. 0/4 याचं उत्तर किती येतं? 0. म्हणजे बघा, 0ला जर आपण 4ने भागलं तर 4 0 0 याचं उत्तर किती येतं? 0. त्यामुळं इथं अधिक पुन्हा 0 पुन्हा कंस पूर्ण आणि याला भागिले 7. याला भागिले 7. अशा पद्धतीनं पुढची क्रिया आहे या सगळ्याची बेरीज भागिले 7. आता या ठिकाणी 26 अधिक 0 अधिक 6 अधिक 0 अधिक 0 याची बेरीज येणार आहे 32. याची बेरीज येणार आहे 32 आणि याला भागिले 7. आता पुन्हा 32/7 हे उदाहरण आपण सोडवायचं आहे. बाजूला सोडवून घेऊ उदाहरण. 32/7 32/7 हा भागाकार आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी 4चा भाग बसेल. 7 चोक 28 वजाबाकी करा. याची बाकी उरणार आहे 4. बाकी किती उरणार आहे? 4. 32/7 असं जर उदाहरण सोडवलं तर याची बाकी उरणार आहे 4. या ठिकाणी भागाकार किती आला हे महत्त्वाचं नाही, तर बाकी किती उरली हे महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी बाकी उरलेली आहे 4. बाकी किती उरली? 4. मग 4 ही संख्या किंवा 4 हा अंक कोणत्या वाराचा कोड आहे? कोणत्या वाराचा कोड आहे? तर बुधवारचा कोड आहे 4. म्हणून या ठिकाणी कोणता वार येणार आहे? बुधवार. या ठिकाणी बुधवार येणार आहे. म्हणजे 26 जानेवारी 2000 रोजी कोणता वार होता? तर 26 जानेवारी 2000 रोजी बुधवार होता. अगदी आपण खात्री करण्यासाठी आपल्या कॅलेंडरमध्ये, गेल्या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये आपण हे पाहू शकता किंवा मोबाईलच्या कॅलेंडरमध्ये आपण या वाराची खात्री करून घेऊ शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, कोणत्याही सालातील वार कसा काढायचा हे तुम्हाला मी अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे. मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये आता तुमची कोणत्याही प्रकारची शंका राहिलेली नसणार. अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो.
धन्यवाद.